तर याच्यानंतर आपण एक वेगळा पैलू त्यांच्या विचारांचा पाहणार आहोत, आणि तो म्हणजे मगाशी थोडासा ज्याचा उल्लेख झाला, संत संगती, साधू. तर सत्संग केला जातो हे खरं आहे, पण कदाचित तुकारामानं काय किंवा कबीरानाही शंका आहे की संत संग आणि सत्संग खरोखर एक आहेत ना, हे मात्र बघायला पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात, माझ्यासाठी कसं झालं हे, तर सहजय सहजय सबद गये, सुतवित कामिनी काम, एकमेव भई मिली रया, दास कबीरा राम. तुकारामांनी पण असंच म्हटलेलं आहे की हळूहळू या सगळ्यातून माझं मन वर येत गेलं. तुकारामांच्यासाठी ते दिवाळ निघणं वगैरे कारण घडली हे खरं आहे, पण म्हणून काही सगळ्यांची मन वर येतात असं नाही. पण तुकारामांचं जसं या सर्वातून मन वर आलं, आणि मग वित्त, सुत, कामिनी, काम या सगळ्या गोष्टी हळूहळू जीवनातून विरघळून गेल्या, विरून गेल्या, आणि एकच गोष्ट राहिली, आणि ती म्हणजे राम. मग हे साधू संगतीच्या मुळे घडतं. हे पूर्वी जसं सांगितलं तर ते परत ते सांगतायत, एक घडी आधो घडी, आधो हुसो आध. एक घडी भर, अर्धी घडी म्हणा, जाऊ दे, अर्धीच्या पेक्षा अर्धी घडी जर साधू संगतीत आपण राहिलो तर कोटी अपराध नष्ट होतील. पुन्हा पुढं त्यांनी या साधूंना उपमा दिली चंदनाची, आणि उपमा म्हणून फारच सुंदर दिले त्यांनी की चंदनासारखे संत असतात. त्यांचं काय असतं की आपल्याला माहिती आहे, आपला एक संकेत आहे की चंदनाच्या झाडावर सर्प असतात, त्यालाही तो सुगंध आवडतो. आता हे सगळे विज्ञानामध्ये बसणारे नाहीयेत संकेत, पण ते मानले गेलेले आहेत प्राचीन काळापासून. तर स्वरूप जैसे संसार, हे सगळं जग सर्पासारखं आहे. चंदनासारखे संत असतात, आणि हे संत आपलं चंदनपणा, चंदनत्व सोडत नाहीत. ते चंदन म्हणून, चंदन जसा आपला सुगंध सोडत नाही, तसे हे साधू संत आपला चांगुलपणा सोडत नाही. पुढे त्यांनी म्हटलंय, ही हरिभक्ती ज्या घरामध्ये नसेल, ज्या घर हरिभक्ती नाही, संत नाही मेहमान, कोणी संत तिथं पाहुणा म्हणून येत नाही. ता घट जम डेरा दिया, जीवित भये मसान. यमाचा डेरा तिथं असतो, मुक्काम असतो, आणि जगतानाच स्मशानाची कळा अशा माणसाच्या जीवनाला येत असते. तेच आणखी एका पद्धतीने सांगितलंय, जीवन जौवन राजमद, अविचल रहे न कोई. जीवनामध्ये हे संपूर्ण जीवनच किंवा जौवन, तारुण्य, समजा तुमच्याकडे सत्ता असेल, राज किंवा मद, काही अहंकार वगैरे निर्माण झालेला असेल, यातलं काहीही अविचल राहत नाही. हे सगळं आज आहे, उद्या नाही, असंच आहे. आणि त्यामुळं जर आपण सत्संगामध्ये जीवन घालवलं तरच जीवनाचं फळ मिळेल. मेरा मन पंछी भया, उडिके चढा आकाश, वैकुंठही खाली पडा, साहिब संतो पास. मी अगदी आकाशापर्यंत उड्डाण करायचा प्रयत्न करत होतो, पक्षी झालो, आणि मला वैकुंठ गाठायचं होतं. पण जेव्हा मला आजूबाजूला साधू संत दिसले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, वर वैकुंठ कडे जाण्याची गरजच नाहीये, खालीच आलेलं आहे वैकुंठ इथं. एक असाही अर्थ घेता येईल की वैकुंठ मला रिकामं दिसलं, कारण सगळे संत खालीच होते, त्यामुळे वैकुंठामध्ये काही नव्हतं, असंही म्हणता येईल. साधू संतांच्या बद्दल त्यांना इतकं प्रेम आहे की ते खूप पद्धतीनं आणि खूप लिहितात. साधू ऐसा चाहिए, दुखही दुखावे नाही, स्वतः दुःखी होत नाही, दुसऱ्याला दुःख करत नाही. कसं तर पान फूल छेडई नाही, बसई बगीचा माही. बागेत राहतात पण पानं फुलं तोडत नाहीत. अगदी साधी साधी गोष्ट आहे, पण म्हणजे दुसऱ्याला त्रास देत नाहीत, हे तत्व त्यांना मांडायचंय. पर्वत पर्वत मै फिरा, कारण अपने राम, राम सरीखे जन्मिले, तिने सारे सब काम. रामाला शोधायला मी, ते जसं बस्ती बस्ती पर्वत पर्वत म्हणतात तसा फिरलो,
सापडलं काय तर रामासारखी माणसं, मग झालं की कामाचं. प्रत्यक्ष राम कशाला पाहिजे? साधू संत मिळाले तर त्यांच्यामध्ये राम असतो. आणि हे साधू संत सोडले तर आपल्याला माहिती आहे जगात राम नाहीच आहे काही. कबीर शीतल जल नाही हिमन शीतल होय, कबीर शीतल संत जन नाम सनेही होय. जल फार शीतल असतं असं नाही, बर्फ सुद्धा इतकं शीतल नसतं जितके संतजन शीतल असतात. आणि शिवाय त्यांचा स्नेह आणि नामस्मरण हे सगळं शीतल असतं. आता उष्णकटिबंधातल्या आपल्या देशामध्ये हा शीतलपणा हवा हवासा असतो, त्यामुळं ही शीतलपणाची उपमा कबीरांनी दिलेली आहे. दुसरी उपमा खूप छान आहे. कबीरा संगत साधू की जो गंधी की बास. सुगंधी जो असतो, अत्तर वगैरे विकायला बसलेला, तशी साधूंची संगती असते. म्हणजे आपण जरी त्या गंधीकडून अत्तर घेतलं नाही तरी तिथं उभं राहिल्यावर आपल्याला वास सुवास भरपूर वास मिळतो की. त्याच्याकडून काही खरेदी करायलाच पाहिजे असं नाही. तसं साधूंच्या संगतीमध्ये आपल्याला आपोआपच चांगल्या गोष्टी मिळतात. नाम बिना बेकाम है 56 भोग विलास, क्या इंद्रासन बैठना क्या वैकुंठ निवास. नामस्मरणाविषयी ते सांगतायत. 56 भोग विलास जरी असले तरी ते सगळे बेकाम, निरुपयोगी आहेत. इंद्राच्या आसनावर बसा तुम्ही किंवा वैकुंठात जा, पण साधू संतांचा सहवास किंवा नामस्मरण नसेल तर तुम्हाला कोणतंही सुख मिळणार नाही. आणि साधू संगतीच्या संदर्भात या पद्धतीनं त्याने सांगितले की कबीर बिगड्यो राम दुहाई. दुहाई आहे की रामानं मला बिघडवलंय तर तुम्ही पण असेच बिघडा ना मेरे भाई. कसं की गंगा में जे नीर मिलेला बिगरी बिगरी गंगोदक व्हायला. ते उलट्या अर्थाने सांगितलंय त्यांनी. मैला पाणी जरी गंगेमध्ये मिसळलं तरी ते गंगोदक होऊन जात. पारस को जो लोह छबेला. आपल्याला माहितीच आहे, अनेक वेळा दिली जाणारी ही उपमा आहे. लोखंड त्याचा स्पर्श परिसाला झाल्यावर परीस बिघडत नाही तर परीस लोखंडाचं सोनं करतो. आणि त्याप्रमाणे कबीर जो राम कहेला, म्हणजे नेहमी अनेक पुराणातल्या दाखल्यामध्ये सांगितलं जातं त्याप्रमाणे मोरोपंत काय किंवा इतर अनेक कवीने सुद्धा हेच म्हटलंय. पाश्चात्य परंपरेत ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा परमेश्वराची प्रार्थना करताना हेच सांगितलं गेलंय की मी वाईट आहे पण तुझा चांगुलपणा इतका अपरंपार आहे की माझ्या वाईटपणाचं त्यामध्ये सोनच होऊन जाईल. माझा वाईटपणा संपून त्याचं चांगलंच होईल. राम कहेला आणि बिगरी बिगरी सो रामही व्हायला. मी रामच होऊन गेलो. आणि यासाठी नेहमी दिले जाणारे हे अगदी टॉप मधले आहेत दाखले. आपण मीरा सूरदासामध्येही ते पाहिले. अजामिल गज गणिका पतित कर्म किन्ने. या सर्व कथा प्रसिद्धच आहेत, भागवतामध्ये वगैरे आहेतच या कथा. अजामिळ की जो पापी माणूस होता, अनेक वाईट गोष्टी करत होता, पण काही साधूंना अन्न दिल्यावर त्यांनी सांगितलं तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. त्यानं ते ठेवलं आणि त्यानंतर सतत नारायणाचं नाव घेतल्यामुळं त्याचा उद्धार झाला. किंवा गजेंद्राला त्या नकराच्या तोंडामध्ये त्याचा पाय अडकलेला होता आणि तो सोडायला तयार नव्हता नक्र. त्यावेळेला विष्णूनं सुदर्शन चक्र सोडून गजेंद्राची सुटका केली. गणिकेला साधू भेटल्यानंतर ती सुधारली आणि पवित्र झाली. तर या सगळ्यांच्या पतितांचे ते जे काही कर्म होती पापाची, ती सगळी कर्म रामाचं नाव घेतल्यानंतर नष्ट झाली. पाप नष्ट झाली आणि उतरी पारी गए, त्यांचा उद्धार झाला. आता हा कबीरांच्या काव्यातला एक पैलू की जगाची नश्वरता ती कोणीच अमान्य करू शकत नाही. हे विश्व म्हणजे कमळाच्या पानावरच्या जलबिंदू सारखं आहे.
अगदीच क्षर आहे. तर अशा या जगामध्ये मग आपण काय केलं पाहिजे, या नश्वरतेला कसं तोंड दिलं पाहिजे, ती नश्वरता कशी आहे याचं हृदयंगम वर्णन कबीर करतात. कबीर कहा गरबियो काल गहे कर केस, न जाने कहा मारिसी कई घर कई परदेस. जाणीव आहे का तुला? आपल्या गर्वामध्ये, उन्मत्तपणामध्ये आहेस तू. काळानं तुझे केस पकडलेले आहेत. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की एका औटघटकेचा का असेना पण राजा झाला, पण त्याला त्याचे केस वर तलवारीला बांधून ठेवलेले होते. म्हणजे कधी कुठल्या क्षणाला केस तुटेल आणि ती तलवार डोक्यावर पडेल याची शाश्वती नाही. तसंच अशाश्वत असं हे जग आहे. आणि हा मृत्यू घर परदेस कुठं येईल याविषयी सुद्धा काही आपल्याला माहिती नाही. हे तर आपण जगात सातत्यानं बघतच असतो. तेच पुन्हा ते सांगतात, केरा बुदबुदा, बुडबुड्यासारखं आहे, पाण्यातल्या बुडबुड्यासारखं असं माणूस की जात. आणि एक सुंदर उपमा देतात, एक दिना छिप जाएगा जो तारा परभार. सकाळच्या वेळच्या ताऱ्यासारखा माणूस कधी नष्ट होईल. भोर का दिया अशी उपमा बऱ्याच वेळा दिली जाते. इथे त्यांनी भोर का तारा म्हटलंय. बुडबुडा, प्रभातीचा तारा, भोर का दिया असा माणसाच्या आयुष्याचा हा पट कधी नष्ट होईल सांगता येत नाही, याची जाणीव असू द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा या अशाश्वत जीवनामध्ये जर प्रेम न चक्किया चक्की न लिया असावं, जर आपण प्रेमाचा आस्वाद घेतलेला नसेल आणि सज्जनपणाही केलेला नसेल, तर एक सुंदर उपमा देऊन कबीर सांगतात, सुने घर का पाहुणा जीव आया तीव जाव. काय जगात आलो आपण? रिकाम्या घरात पाहुणे म्हणून गेलो. त्या रिकाम्या घर असल्यामुळं तिथं कुणावर प्रेम केलं नाही, कुणी आपल्यावर प्रेम केलं नाही. गेलो तिथं, राहिलो 4 घटका आणि बाहेर पडलो. रिकाम्या घरातला पाहुणा. सुंदर उपमा दिली. असं जीवन आपलं होऊ देऊ नका असं कबीरांना सुचवायचंय. पुढची उपमा, काचा कुंभ है लिया फिरे था साथ. कुंभारानं घट घडवलाय खरा पण भाजला नाहीये. चांगदेवांची गोष्ट माहितीच आहे आपल्याला. तर असा हा कुंभ कच्चा आहे आणि तो आपण अगदी आनंदाने घेऊन फिरतो आहोत. थोडा धक्का लगा फुटेगा. धक्का लागला तर तो फुटेल आणि हातात काहीच येणार नाहीये. पुढचं हे पद ज्योतिका रायने गायलेलं आहे फार सुंदर रीतीनं. माटी कहे कुम्हार से तू क्या रौंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रौंदूंगी तो. आता हे सत्य तर अनेकांनी अनेक परींनी सांगितलेलं आहे. बायबल मधलं वाक्य प्रसिद्धच आहे, डस्ट दाऊ आर्ट टू डस्ट गोएत. माती असशी मातीत मिळशी. अनेकांनी हे सांगितलंय, त्यात नवीन काही नाहीये. पण ही उपमा सुंदर आहे की कुंभार माती तुडवत असताना माती त्याला सांगतेय, आज तुडवतोयस तुम्हाला, जरूर तुडव, पण एक दिवस असा येणार आहे की मी तुला तुडवणार आहे. आणि अर्थात ते तुडवणं फायनल असणार आहे. मै राऊंदून घेतोय. आणि या ओळीमध्ये या मातीचा म्हणजे कालाचा हा जो आवेश सांगितलाय की माणसा, तू स्वतःला काय समजतोस? काळाच्या पुढं तुझं कणभर किंवा क्षणभरही काही चालणार नाहीये. हे अगदी ढळढळीत सत्य, सूर्यप्रकाशा एवढं सत्य त्यांनी अशा या सुंदर उपमेमधून जाणवून दिलंय. आणि अशा उपमा वापरल्यामुळं कबीरांची पद अविस्मरणीय बनतात. बऱ्याच धार्मिक किंवा भाविक लोकांचा आक्षेप असा असतो की ते तुम्ही कविता म्हणून कसं काय पाहता त्याच्याकडं, त्यातलं अध्यात्म बघा. तर मला असं वाटतं की ते अध्यात्म बघण्यासाठी ते काव्य तितकं रमणीय पाहिजे. अशा उपमा पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या फॅक्ट्स, ती वास्तवता, ती सत्य ठसून राहतात. आणि मग आपोआपच अध्यात्माचं
कदाचित जे गेलो घटेल की घटेल, आपण नास्तिक असू तर काही हरकत नाहीये, पण त्या काव्याकडे पाहता पाहता आपोआपच ही जीवनातली सत्य आपल्या मनामध्ये ठसून राहायला, झिरपायला मदत होते. हे काही नाकारता येणार नाही. हे जे जीवनाचं स्वरूप आहे ते त्यांनी सांगितलंय, खाला का घर नाही, मावशीचं घर नाही आहे हे प्रेमाचं जे घर आहे ते प्रेम म्हणजे साध सुध प्रेम नाही, सीस उतारे हाती धरी सो पैठे घर माही. मावशी आपली सगळ्या परत पोटात घालून आपल्याला घरामध्ये पाहुणा घेत असेल, पण हे जे घर आहे भगवंताच्या भक्तीचं, ते सर्वस्वानं भक्ती केली तरच मिळणार आहे. सीस उतारे हाती धरी, मस्तक आपल्या हातावर घेण्याची एवढी जर हिंमत असेल तर या भक्तीच्या नादाला लागा असंही त्यांना सुचवायचं असेल. नाही तर या भक्तीचं रूपांतर दंभामध्ये होऊ शकतं, आणि आजच्या जगात सुद्धा अशा दंभाची उदाहरणं कमी नाहीयेत. किंबहुना या अशा दांभिकांचं पीकच जगात फारच माजलंय असं म्हटलं तर आक्षेप घेता येणार नाही. आता ही नश्वरता त्यांनी अगदी तीव्र शब्दात सांगितले. आपण बघतो, मरण बघतो, चिता बघतो, हाड जले लकडी जले, जले जलावन हार. हाड जळतात, त्या चितेची लाकडं जळतात, आणि जलावन हार जाळणाराही जळून जातो. इतकंच काय, कौतिक हारा बघणारा सुद्धा एक दिवशी जळून जातो. म्हणजे सुपातनं तोही जात्यात जातो. कासो करू पुकार, या वास्तवासमोर मी कुणाला बोलावू, या वास्तवाला मी तोंड कसं देऊ. पुन्हा तेच सत्य वेगळ्या पद्धतीनं सांगितलंय. हाड जलय जीव लकडी, लाकडासारखी हाडं जळतात, केस कसे गवतासारखे जळून जातात. सबज तन जलता देखी करी, भया कबीर उदास. आणि सगळं शरीरच जळताना पाहिल्यानंतर कबीर उदास झाला. आणि आपल्याला माहितीये गौतम बुद्धाला जी 3 दृश्य दिसली की ज्यामुळे त्याला जीवनाकडे पाठ फिरवावीशी वाटली, ते अशाच पद्धतीचं होतं. अर्थात सगळेच जीवनाकडे पाठ फिरवतात असं नाही. स्मशान वैराग्य हा शब्द आपल्याला माहितीये. काही काळापुरतं आपणही उदास होतो, आपणही पाठ फिरवल्यासारखं आपल्याला वाटतं, पण आपण बुद्धही होत नाही, कबीरही होत नाही. हे चांगलं का वाईट ही गोष्ट वेगळी, पण हे सत्य तरी आपण जाणून घेतलं पाहिजे की शेवटी सत्य काय आहे, तर हे सर्व काही नश्वर आहे. आणखी एक उपमा देतात ते, मंदिर लाख का जरिया हिरा लाल. मोठं लाखेचं मंदिर आहे हे, याला तुम्ही काही संगमरवराचं मंदिर समजू नका. त्याच्यावर हिरे लाल जडवलेले आहेत, पण दिवस चारिका पेखना, 4 दिवसाचं आहे हे सगळं सौंदर्य, आणि विनशी जाएगा काल, काळ एक दिवशी ते जाळून टाकणार आहे. मर्मभेदक सत्य आहे, माहिती असलेलंच आहे, पण ते अशा उपमांच्या मधून आपल्याला तीव्रतेनं भिडतं. आणि हे पद अगदी आपल्या, मला वाटतं शाळेतल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतंच, हिंदी जर घेतलं असेल तर. रहना नाही देश बिराना है, हे जग विराण आहे, वैराण आहे. यह संसार कागद की पुडिया, बूंद पडे गल जाना है. कागदाचं आहे हे जग, काही थेंब पडले की ते गळून जातंय. काटे की बाडी, काट्या कुट्यांचं रान आहे हे, आणि ते सोडवतानाच मरून जावं लागतं त्या काट्या कुट्यांच्या मध्ये. झाड और झाकर, वाळलेलं झाड झुडपं आहे ती, जराशी ठिणगी पडली तर जळून जाणार आहे. मग अशा या वैराण निर्जन देशाच्या जगामध्ये कसं जगायचं, तर कबीर सुनो भाई साधो, सतगुरु नाम ठिकाण आहे. एक आधार मिळू शकतो तुम्हाला या जगामध्ये जगण्याचा, आणि तो म्हणजे सद्गुरु. त्या गुरुचा महिमा त्यांनी सांगितलेला आहे. आपण एक पाहिलंच होतं
की दोघ जण समोर उभे राहिले, गुरु आणि गोविंद, तर कुणाला आधी नमस्कार करायचा? तर गुरुला करा, कारण गोविंद आहे हे जाणवून दिलं त्या गुरुनं गोविंद दाखवला, नाही तर गोविंद कळलाच नसता. त्यामुळे गुरुचा मान आधी आहे. अशाच पद्धतीनं सांगितलंय, सद्गुरु के परतापते मिटी गया सब दुःख दर्द, कह कबीर दुविधा मिटी गुरु मिलिया रामानंद. आपण पाहिलं होतं रामानंद त्यांचे कसे गुरु झाले ते. तर त्या गुरुच्या दीक्षेनं, उपदेशानं आपली दुःख आणि त्याच्या प्रतापानं आपल्या दुविधा, द्वंद्व नष्ट होतं. हे द्वंद्व म्हणजे अर्थात संशयाचं, आणि त्या द्वंद्व म्हणजे कात्रीसारखंच असतं, ते कापत असतं आपल्याला सतत. ते गुरुनं नष्ट केलं. भली भई जो गुरु मिल्या, नाहीतर होती हानी, दीपक दृष्टी पतंग जू पडता पुरी जाणे. ती उपमा आपण सर्वत्र नेहमीच पाहत असतो. दिव्यावर झेप घेणाऱ्या पतंग किड्यासारखं झालं असतं. गुरु मिळाला म्हणून बरं झालं. गुरु गोविंद दोऊ एक है दूजा सब आकार. आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेमधलं श्लोक आपल्याला माहितीच आहेत. गुरु ब्रह्मा विष्णू सर्व काही त्याच्यामध्ये आहेत. आपा मेटे हरी भजे तो पावे दीदार. आणि मग आपत्ती नष्ट होतात आणि आपल्याला हरीचं दर्शनही होतं. ही सगळी गुरुची किमया आहे. कबीर गुरु गरवा मिल्या, रली गया आटे लूण, जाती पाती कुल सब मिटे, नाम धरोगे कौन. चांगला गुरु मिळाल्यामुळं चांगल्या मला स्वयंपाकही करता आला असं म्हटलंय त्यांनी. माझं आयुष्य चांगलं गेलं. जाती पाती कुल सगळे विचार नष्ट झाले आणि नाव फक्त देवाचंच राहिलं, बाकी कुणाचं नाव राहिलं नाही. भवसागर की त्रासते गुरु की पकडो बाही, गुरु बिन कौन उबारसी भवजल धारा माही. हा भवसागर, या प्रवाहामध्ये, सागरामध्ये म्हणा किंवा प्रवाहामध्ये आपण बुडत असतो, तर गुरुचा हात धरा, त्याच्या वाचून कोणी उद्धार करणार नाही. पुढचा जो दोहा आहे तो एक काव्यात्म अशा प्रकारची उपमा आहे की कुमुदिनी म्हणजे रात्री फुलणारं कमळ, ते पाण्यात आहे, चंद्र आकाशात आहे, चंदा बसे आकाश, जो है जाको भावना सो ताही के पास. मग या कुमुदिनीला चंद्र कसा भेटतो? तर ते खाली जे प्रतिबिंब असतं, त्या प्रतिबिंबाच्या रूपात या कुमुदिनीला चंद्र भेटत असतो. म्हणजे त्यावर ती समाधान मानत असते. तेव्हा जो गुरु बसे बनारसी, शीश समुंदर तीर, एक पलक बिखरे नाही, जो गुण होय शरीर. दूरत्वासून सुद्धा माझा गुरु जरी दूर असला तरी सुद्धा, किनाऱ्यावरून सुद्धा मी बुडत असताना तो मला आधार देतो. जसं कुमुदिनीला चंद्राच्या प्रतिबिंबाचा आधार असतो, तसा मला माझ्या गुरुनं दिलेल्या उपदेशांचा, आदेशांचा हा आधार आहे. एक पलक बिखरे नाही. क्षणभर सुद्धा, निमिषभर सुद्धा तो माझ्यापासून दूर जात नाही. असा हा गुरुचा महिमा आहे. आता अशी जगाची ही नश्वरता आहे आणि गुरुनं उपदेश आणि दीक्षा दिलेली आहे. त्यामुळं कबीर म्हणतो की माझ्यामध्ये आता धैर्य आलेलं आहे. या नश्वरतेला भिडण्याचं आणि या जगाचा सामना करण्याचं धैर्य माझ्यात आलंय, आणि त्या धैर्यामुळं माझ्यामध्ये वैराग्य आलेलं आहे. आणि आपण वैराग्याचा एक अर्थ कबीरांनी सांगितलेला पाहिला होता. जिसको कुछ ना चाहिए वह है शाहम शाह. ज्याला काही नकोय म्हणजेच विरक्ती आणि वैराग्य, ते असल्यावर तो माणूस बादशहाच्या ऐटीत राहील, यात नवल काय आहे? कारण त्याला कुणाकडनंच काही नकोय, तो कशाला कुणाची पर्वा करेल. त्यामुळं कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर. स्वतःची खैर मागत नाहीये तो, मांगे सबकी खैर. आणि बाजारात उभा आहे. हे बाजारात उभं असणं म्हणजे जगाला भिडून उभं असणं. तसा तो उभा आहे. आणि जे कबीराला वेगवेगळी विशेषणं दिली जातात, मस्त मौला
फक्कड ते या त्याच्या पदामध्ये दिसतं. तो म्हणतो मी बाजारात उभा आहे आणि दुसऱ्यांच्या सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करतो. ना काहूसे दोस्ती ना काहूसे वैर. म्हणजे जे गीतेमध्ये सांगितलेलं स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे तसं थोडस हे आहे. माझा कोणी मित्र नाही आणि कोणी शत्रूही नाही, त्यामुळं मला कुणाची भीती पण नाही. हे जे असामान्य असं धैर्य आहे, असाधारण आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास वैराग्यातूनच येतो. जेव्हा आपल्याला कुणाच्याकडून काहीतरी पाहिजे आहे तेव्हा आपल्याला आत्मविश्वास असत नाही. तेव्हा हा जो फक्कडपणा आहे कबीराचा तो फार आकर्षक आहे. आता हा जो बाजारात उभा आहे तो आणखी कसा उभा आहे तर लिये लुकाटी हात, हातात फक्त एक काठी आहे. माझ्या बरोबर यायचंय का तुम्हाला? जो घर फुके आपना चलो हमारे साथ. आपलं घर फुंकून टाकण्याची ज्याची तयारी आहे त्यानं माझ्या बरोबर यावं. आणि पुढे तो असंही सांगतो, हम घर जाल्या आपण, आम्ही आमचं घर तर जाळलं, फुंकूनच टाकलंय, पण लिया मुराडा हाती, शिवाय हातात एक मशाल घेतली आहे. अब घर जालवतास का जे चले हमारे साथी. आमच्या बरोबर येणं सोपं नाही बरं का. आमच्या बरोबर यायचं असेल तर स्वतःच घर फुंकून टाका आणि मग चला. म्हणजे आपल्याला आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली आठवण होईल की सगळं काही सुखात राहून सुखासीन राहून मग आपलं स्वातंत्र्य चळवळीत जायचं हे खरं नव्हतं. त्यासाठी सावरकर, भगतसिंग अशांच्या सारखं सगळं जग, सगळं घर आणि विश्व फुंकून टाकण्याची हिंमत ती कबीरानं इथे दाखवली आहे. की त्यावेळेचा तो स्वातंत्र्य लढा नव्हता, पण अखेर जीवनाचा लढा हा त्यापेक्षा काही कमी नसतो. आणि अशा या लढ्यामध्ये जर दुसऱ्यांना काही सुख द्यायचं असेल, मांगे सबकी खैर करायचं असेल तर तुम्ही स्वार्थाचा कण जाळून टाकला पाहिजे. अब घर जालवतास का जे चले हमारे साथी. आणि निराश व्हायचं कारण नाही, कारण असं असून सुद्धा कबीरांना त्यांच्या त्या काळामध्ये रैदास किंवा सेना अशासारखे साथी मिळाले होते. हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याकडून पाठीवर कोरडे बसलेले होते, पण तरी सुद्धा शिष्यही मिळाले होते. आणि त्यामुळं तुकारामांनी जसं म्हटलं, जाळून या घर बैसलो अंगणी, किंवा उंच शिखरावर एकटे असलेले तुकाराम आपल्याला दिसतात, तशाच प्रकारचा हा कबीरही आपल्याला दिसत असतो. कबीर हमारा कोई नाही हम काहू के नाही. किती हृदयंगम सांगितलंय. आमचं कुणी नाही, आम्हालाही कुणी नाही. पारे पहुंचे नाव जो मिलके बिछडू जाही. म्हणजे जे आपण म्हणतो यथा काष्ठमच काष्ठमच समे यातौ महोदतो. समुद्रात दोन काठ्या एकत्र येतात, प्रवाहाबरोबर लाटांच्या बरोबर दूर जातात, तसं इथं त्यांनी म्हटलंय नावेतले प्रवासी पलीकडच्या किनाऱ्यावर गेलं की एकमेकापासून बिछडतात, दूर जातात. तसं या जगात आमचे इतरांशी संबंध आहेत. आणि त्यामुळं बनह बसे का की जिये जे मन नाही तजे विचार. वैराग्याच्या बाबतीत आपण पाहिलं होतं, जनकाची गोष्टही पाहिली होती. त्याच प्रकारे कबीरांनी सांगितलंय की मन जाग पाहिजे, जाग्याही चाहिये. मनामध्ये जे विचार आहेत ते महत्वाचे आहेत. नाहीतर रानात जाऊन एकटं बसलंय खरं, हिमालयात बसलंय, आणि मनातले विचार जर या जगाचे असतील तर अशा त्या मनाला आपण वैराग म्हणू शकणार नाही. मन जर जागा असेल तर गर्दीत राहून सुद्धा माणूस एकटा असतो, आणि गर्दीत राहून सुद्धा योगी आपल्या साधनेमध्ये समाधीस्थ सुद्धा असू शकतो. कारण समाधी ही मनाची गोष्ट आहे, केवळ तनाची नाही. कबीर जाग्याही चाहिये, क्या गृह क्या वैराग. अशा सुंदर रीतीनं त्यांनी वैराग्याविषयी बोलायला सुरुवात केली आहे. तर आपण पुढच्या सत्रामध्ये या पुढचे सर्व दोहे आणि पद पाहू, कारण ही तर केवळ कबीरांच्या प्रतिभेच्या आविष्काराची सुरुवात आहे. अजून आपण खरा कबीर, खरा कवी कबीर अजून पाहिलाच नाहीये. तो आपल्याला पुढच्या सत्रामध्ये पाहायचा आहे. घुंगटके पटखोल म्हणणारा, किंवा हिंदी मधली पहिली गझल कुणी लिहिली असा जर काही वादविवाद उभा राहणार असेल
तर त्याचं उत्तर आहे, कबीरांनी पहिली गझल लिहिली आहे. तर ती गझल आणि ती पद आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. हे सत्र आपण इथं संपवूया.